अच्छा, अच्छा, अच्छा. हो का? हां, मला अनुभव शेअर करायचा होता. हां, सांगा ना ताई. तर नाव वगैरे सांगायचंय का? नाव, गाव? नका सांगू. हां. पुण्यातून माहिती आहे मला. पुण्यातून हां, हं. हां. तर माझा 11 वर्षांचा मुलगा आहे. हां, तर हां. त्याला आहे ना 3-4 वर्षापूर्वी आपली जांघेची नस असते ना, तर हां. शिरच्या इथे ना 2 बोटं सोडून जांघेच्या इथे ना गाठ आली होती. 2दा गेल्या. तर त्या अरे! आता कसं हातापाय असतं तर कळ्या असतात. त्या आम्हाला कळल्या तेव्हा त्या चांगल्या होत्या सुपर एवढ्या नाही का. हां, 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 हां. तर आम्ही त्या चोळी कुणी म्हटले अवधानाबाई म्हणून येतं नाही का हां, हां, जांघेमध्ये. हां, हां, हां. तर ते वळंबा आम्ही काहीतरी म्हणतात त्याला. वळ हां. तर आम्ही ते लाटण्याने गरम करून शेकलं वगैरे. पण ते काही गेलंच नाही. 3-4 वर्ष ते तसंच राहिलं. हां, हां, हां. आणि आता आम्ही तुम्हाला नाही का म्हटलं जेजुरीला गेलो होतो आम्ही. हां, हां. तर तो आल्यावरती खूप म्हणायला लागला की दुखायला लागलं म्हणून मग पाहिलं तर चांगली मोठी झाली ती गाठ. म्हणजे आपल्या मोठ्या हाताचं हे 1 इंच पेर असेल ना तेवढी. बापरे! बापरे! हो ना. आणि मग ती भीती वाटायला लागली. आम्ही चोळायला पण नेलं. चांगले चोळणारे नसतात का ते हां, 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 मसाज हां. करणारे त्यांच्याकडं पण ती काय गाठ बसायलाच मागे नाही. इथल्या जवळच्या डॉक्टरांना दाखवलं आपल्या गावातल्या. हां, त्यांनी पण म्हटले नाही ते शेका वगैरे असं म्हणून त्यांनी पण हे केलं. हां. आणि मग मी YouTubeला सर्च केलं की अवधान वगैरे काय घरगुती उपाय वगैरे किंवा काय. हां. तर एक आहे ना म्हातारे डॉक्टर आहेत ते खूप व्हिडिओ टाकतात अशा आजारांवरती वगैरे नाही का अच्छा, अच्छा. हां. माहिती. तर त्यांनीच सांगितलं की ती गाठ प्रत्येक वेळी म्हणजे तेच असेल वळ असेल अवधान असेल असं नाही. कधी कधी ती इन्फेक्शनची पण म्हणजे आता हे इन्फेक्शनच असतं मॅडम. तर आहे हो ना का? ताई तर आहे ना म्हणजे ते काय झालतं त्याला पायाला ज्या जखमा होतात ना समजा ठेच लागली पडझड हो, करतात हो, पोरं हो, खेळताना. हो. तर ते बेंबीखालचं जर इन्फेक्शन असेल तर ती जांघेमध्ये गाठ येते. आणि बरोबर. बेंबीच्या वरती डोक्यापासून बेंबीच्या वरती जर मधल्या भागात आहे ना आपल्या कुठे हातांना लागलं डोक्याला हां, लागलं तर ना काखेत तर येते. काख येते ते. हं. तर प्रत्येक वेळी ही गाठ अशी येत असू नये. कधी-कधी कॅन्सरचं इन्फेक्शन पण असतं त्यात. अरे तर बापरे! हो. आणि त्यांनी खूप सांगितलं की प्रत्येक वेळी तुम्ही असं राहू नका नाही का. हां, तुम्ही हां. एकदा त्याची सोनोग्राफी किंवा इंजेक्शन भरून ते गाठ ओढून नाही का त्यातलं हो, पाणी हो, टेस्ट हो. करा वगैरे असं त्यांनी खूप सांगितलं. मग ते बापरे! बघितल्यावर अजून भीती वाटायला लागली. बरोबर. हां. आणि मग आम्ही पुण्यातले तुम्हाला शिरोळे डॉक्टर माहितीत का? हां, लहान ऐकलंय, मुलांचे. ऐकलंय. हो, हो. हां. खूप जुने डॉक्टर आहेत. त्यांचे वडील पण तज्ञ होते आणि ते पण तज्ञ आहेत आणि ते पण आता खूप म्हातारे झाले. तर हं. आम्ही तिथंच नेतो त्याला. तर ते पण सुट्टीवरती होते हां, हां. 10-15 दिवस. मग मी आपली सेवा केली स्वामींपुढं आणि त्याला तारक मंत्राचं पाणी दिलं. पण हां. स्वामींना सांगितलं की तिथं म्हटलं आणि त्या डॉक्टरांचा एवढा गुण आहे ना त्यांच्या इथे नुसतं जाऊन आलं तरी पोरं बरे होतात. अरे बापरे! म्हणजे त्यांना काय त्या धन्वंतरी देवाचा आशीर्वाद असेल हो, त्यांच्या हाताला हो, गुण हो. असेल. तिथं अरे! जाऊन आलं तरी बरं होतं. तर मग स्वामींना म्हटलं की त्याचं एक्स-रे, सोनोग्राफी आणि ते इंजेक्शन घालणं त्याच्यात. म्हटलं हां. असलं काहीच सांगायला लावू नका. म्हटलं सगळं बरोबर, नॉर्मल बरोबर. येऊ द्या नाही का. म्हटलं मी बरोबर. ते बघू शकत नाही. आणि माझ्या मुलाने खूप दवाखाना काढलेला आहे लहानपणी खूप. आई गं! महिना हॉस्पिटलमध्ये आम्ही राहिलेलो आहे. त्यामुळे बापरे! दवाखाना काय असतो ना ते म्हणजे मला चांगलं माहिती. हो, आता हो. पुढं म्हटलं त्याला सुखाचे दिवस आलेत म्हटलं काहीच नका असं बरोबर, सांगायचं म्हटलं बरोबर. मी अनुभव शेअर करेल म्हणून तुमचा नाही हां, का हां, म्हटलं हां, सगळं हां. नॉर्मल असू द्या. हां, आणि मग हां. आम्ही गेलो आता 2 दिवसापूर्वी तर डॉक्टरना दाखवली गाठ तर ते म्हटले त्याला दुखते का रे तर तो दाबल्यावर म्हणला हात लावल्यावर दुखते. हां, आणि मग त्यांनी ब्लड टेस्ट सांगितली. मग ब्लड टेस्ट केल्या हां. तिथेच आणि मग ते तिथंच मी नामस्मरण करत बसले पण त्यांनी आई रिपोर्ट गं! काढले ना ते म्हटले की नॉर्मल आहेत रिपोर्ट. हां, मग डॉक्टर म्हटले त्यांना म्हटले गाठ जाईल का तर मी म्हणले जाणार नाही. पण हां, तरी पण हे 1 महिन्याचा त्यांनी कोर्स दिला. म्हटले हे घ्या. हां. म्हणजे घाबरण्याचं काही कारण नाहीये नाही का. अरे वाह! हे पायाला वगैरे लागलं ना की हे येत राहतं. पण बरोबर, बरं हो. झालं तुम्ही दाखवून घेतलं. शेकू वगैरे नका. शेकली ना कधी-कधी गाठीमध्ये पू होतो. शेकायचं असेल बरोबर. ना तर फक्त बर्फाने शेकायचं. ते पण इंजेक्शन वगैरे असतात. ते काय गरम तव्याने वगैरे हो, पिशवीने हो, शेकतात हो, ना हो, हो, हो. त्याच्याने पू होतो. कारण आमच्या एका बरोबर. ओळखीची बाई आहे ना त्यांनी ना कमरेत इंजेक्शन घेतले आणि ते गरम पिशवीने शेकले. त्यांच्या अख्ख्या इंजेक्शनच्या गाठी झाल्या आणि त्या ऑपरेशन करून काढायला लागल्या. त्यामुळं बापरे! गरम ह्याने कधीच शेकायचं नाही इंजेक्शन. शेकायचं फक्त नसतं. बर्फाने बरोबर. शेकायचं. अगदी बरोबर आहे. आणि मग आता त्याचा कोर्स चालू आहे. काही आणि नाही म्हणजे एकदम आपला जीव मस्त होईल भांड्यात बघा. हां खरंय, ना, खरंय. जीव भांड्यात पडला. ठीक आहे ती डॉक्टर म्हणले गाठ नाही जायची.
पण कसं असतं आणि ते शूच्या इथंच आहे ना तर थोडी भीती वाटते ना हो. बरोबर आहे, बरोबर आहे. नाही पूर्ण हां. जाईल बघा ताई ते. जरी डॉक्टर बोलले ना, स्वामींची हं. कृपा आहे ताई. स्वामी हो. फार चमत्कार करू शकतात. मी स्वामींना म्हटलं की ह्या 1 महिन्याच्या कोर्समध्येच म्हणलं ती गाठ बसून जाऊ द्या थोडं म्हटलं. तारक मंत्राचं रक्षा, हं. पाणी, तीर्थ असं लावत जा तिथे. लावते ना मी ते पण हां, लावते. हां. करतेय सेवा आणि नाही पण माझा मुलगा आहे तुमच्यामुळे ना बाकीच्यांना पण सगळी माहिती मिळाली आहे ताई. माहिती म्हणूनच मी एवढं एक्सप्लेन केलं की लहान हां, मुलांना समजा लागलं ना पायाला तर हां. ती जखम बरी होईस्तोवर मातीत वगैरे ह्याच्यात खेळून नाही द्यायचं. डेटॉलने बरोबर, वरच्या वरती जखम साफ करायची. आता बरोबर. माझ्या मुलाला आता जेजुरीचा अनुभव शेअर केला ना मी तुम्हाला हो, तर हो. त्याला आपण पैंजण घालतो ना त्या जागी लागलं होतं तर त्याची इम्युनिटी कमी असल्यामुळे ती जखम अशी स्किन फाटत गेली. हां. लिंबा एवढी ती लाल झाली आणि त्याच्यात पू झाला. अरे, त्याच्यामुळे ती गाठ आणखीन दुखायला लागली ना ते अरे, इन्फेक्शन अरे, अरे, गेल्यामुळे. अरे! हो. मग त्याच्यामुळे मुलांच्या आहारात पण म्हटलं की तुम्ही जर आहार चांगला ठेवला तर एवढीशी जखम ती पटकन भरून येईल. त्याच्यावरती बरोबर, खपली बरोबर. धरेल. बरोबर आहे. आणि हो आणि म्हणजे आता चालू आहे ट्रीटमेंट त्याचं नाही पण होईल. म्हटले आहार तुम्ही सगळं चेंज एकदम करा. छान होईल बघा ताई. तुम्ही लवकरच ती गाठ गेली याचा पण अनुभव शेअर कराल. हां, थँक यू. हां, मी शेअर करते ताई. हो, हो. हां, चालतंय. श्री स्वामी ठीक आहे. समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.